नमस्कार. आपण आता पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ पुणे श्रमशक्ती भवन इथे आलेलो आहोत. इथे एक धक्कादायक बातमी सुरुवातीलाच कळाली. या इथे राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं आमरण उपोषणाचा कार्यक्रम सुरू आहे. हे आमरण उपोषण कशासाठी आधी आपण त्याला समजून घेऊ, नंतर या कार्यालयाकडे विस्तृत स्वरूपाने आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच या कार्यालयामध्ये जबाबदार नावाचा कुठलाही व्यक्ती आज बोलायला नाही. कामगारांशी चर्चा केलेली असता आम्ही इथे कामगार आहोत आणि जबाबदार व्यक्ती इथं हजर नाहीत. यामध्ये सचिव वाघ मॅडम असतील, अध्यक्ष निखिल वाळके साहेब असतील, विभागीय इन्स्पेक्टर म्हणून जे दौंड तालुक्यात आणि इतर परिसरात फिरतात ते राजेंद्र मते यांच्याशी दूरध्वनीवरून आपण संपर्क केला असता मी आजारी आहे आणि मी आता दवाखान्यामध्ये उपचार घेतो आहे अशा स्वरूपाची ते माहिती देतात. निखिल वाळके साहेब यांना आपण कमीत कमी 8 ते 10 फोन केले. त्यांनी फोन स्वीकारलाही नाही आणि त्याचा रिप्लाय दिला नाही. आम्ही आतमध्ये गेलो असता आतमधली अवस्था प्रचंड वाईट आहे. ही वाईट म्हणजे काय तर इथं कार्यालय आहे माथाडी अमर व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचं आणि इथेच प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे. इथे फायली बांधलेल्या आहेत पण त्या काळ्या कुट्ट झालेल्या आहेत. मागील काळातील जुनाट एक टीव्ही इथं कुणीतरी मला साफ करेल का म्हणून वाट बघतोय. फायलीवरती जळमाटे आलेले आहेत. त्या जळमाट्यांमधल्या फायलींमध्ये अनेक कामगारांचं स्वप्न बांधलेलं असेल तर त्या फायलीसुद्धा आता बोलायला लागल्यात की अरे आम्हाला आधी स्वच्छ करा आणि मग आतल्या मजकुराचा विचार करा. अशा स्वरूपाचं हे कार्यालय श्रमकारांचं कसं ठरू शकतं हा प्रश्न सगळ्यात मोठा आयरणीवरचा विषय. कारण कष्टकरी तळहातावरती हे समाज जर जगाला जगवत असेल तर त्याच हात्यांचे प्रश्न, त्या कष्टकऱ्यांचे प्रश्न या कार्यालयामध्ये धुळीत पडलेल्या फायलीमध्ये बंद का असा प्रश्न आम्ही उपस्थित केल्यास कोणाला वाईट वाटू नये. या आपण या उपोषणात बसलेल्या 2 व्यक्तींशी चर्चा करणार आहोत. नमस्कार, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. आपण या कार्यक्रमामध्ये आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कशासाठी उपोषणाला बसलात आणि त्याचं कारण काय? मोठ्या आवाजात सांगा. MIDC या ठिकाणी 3 वर्ष झालं सातत्याने आमच्या माथाडी कामगारांच्या संदर्भात आपण पत्र व्यवहार केला जातो. 3306 टोळी नंबर हे आमच्या टोळी नंबर आहे. तर मते साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमची टोळी 3306 या हुनर लॅब या ठिकाणी हे करून देतो, नोंदीत करून देतो. पण आजपर्यंत गेल्या 2.5-3 वर्ष झालं मते साहेबांनी कसल्याही प्रकारची आमची टोळी नोंद केली नाही. आमची करतो म्हणून त्यांनी दुसऱ्या संघटनेची टोळी रजिस्टर केली. त्यात अनेक गैरव्यवहार झालेले, अनेक पैशाचे व्यवहार झाले. मते साहेब हे कोण आहेत? मग ते इथले निरीक्षक आहेत माथाडी. त्यांची आणि तुमची किती वेळा भेट झाली? त्यांची आमची बरंच एक 5-25 वेळा आमचे संपर्क झाले येणं जाण्यापासून. मग या संदर्भामध्ये त्यांनी तुम्हाला वेळोवेळी काय सांगितलं? वेळोवेळी हेच सांगितलं की तुम्हाला करून देतो. आता ते 30 तारखेला रिटर्न आहे. 30 तारखेपर्यंत देतो म्हणून ते दिलंच नाही. त्याच्या नाविलाजाने आम्हाला आमरण उपोषण बसायची वेळ आहे. मते साहेबांची भूमिका तुम्ही वरिष्ठांच्या कानावर घातलेली आहे का? हो, कोणाला भेटला तुम्ही? आम्ही वाळके साहेबांना भेटलो. वाळके साहेबांची चर्चा करून वाळके साहेबांनी आम्हाला बसवलं. जे आमचे कारण आहे वाळके साहेबांनी मते साहेब एकत्र बसून वाळके साहेबांसमोर आम्ही ते सगळे गारणं गायलं आणि वाळके साहेबांनी आदेश दिले की मग यांचं काम 2 महिन्यात, मागच्या 2 महिन्यातच करून द्या. तुमच्या माथाडीचं नोंदणी होऊन किती वर्ष झाली? माथाडी नोंदणीला मला 2-3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये तुम्हाला त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा रिस्पॉन्स दिलेला नाही. तुमची जी माथाडी आहे ते कायदेशीर योग्यरित्या इतर रजिस्ट्रेशन आहे एकदम सर. आणि म्हणून तुम्हाला टोळी नंबर किती दिला? 3306. 3306. आमचे बेकार कामगार होतात. आमची माथाडीमध्ये नोंद आहे. आता मते साहेब म्हणत होते की आम्ही अर्ज केला की आमचे बेकार कामगार आहे ते आम्हाला MIDC कुटुंबमध्ये त्या कंपनीमध्ये नोंदीत करा, हुनर लॅब करतो म्हणून सांगितलं होतं. तुम्ही या संदर्भामध्ये कुरकुम MIDC मध्ये मते साहेब, MIDCचे अधिकारी किंवा कंपनीचे कोण जे स्पॉन्सर असतील किंवा अधिकारी असतील, मालक असतील यांच्याशी एकत्रित बैठक घेण्यात आली कधी? मते साहेब आणि हुनर लॅबचे मॅनेजमेंटचे
हे काय नाव त्यांचं कल्याण मुजवर यांचे आम्हाला बाहेर उभा केलं. मुजवर आणि मते साहेब यांच्या आत एक चर्चा झाली. मग ते बाहेर आल्यानंतर आम्हाला सांगितलं की आपण पुढच्या आठवड्यात काम करू. पण जर तुम्हाला बरोबर मते घेऊन गेले होते तर बैठक आत घेतली आणि तुम्हाला बाहेर उभं केलं, यातून तुम्हाला काय वाटतं? आता तेच आत काय झालं ते काय कळलं नाही आम्हाला. काय सांगायचं तुम्हाला संघटनेसंदर्भात? संघटनेबद्दल असं सांगायचं की आम्ही ज्या मागण्या मागलेल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. आमची टोळी ही सध्या बेकार अवस्थेत आहे. आमच्या हाताला काम नाही आहे, तर त्यांनी त्या MIDCमध्ये आम्हाला काम उपलब्ध करून द्यावा. आणि जो आमच्याकडून इतरस्त पैसा एजंट आहे, कोणी संवाद साधला? कोण तुम्हाला भेटलं? कुणी आश्वासन दिलं? आम्हाला फोनवरून फक्त बोलणं झालं. कोण फोनवर बोललं? वाघ मॅडम विषय झालं. हां, मग त्या बोलल्या काय त्यांचं म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला मी रजेवर आहे, 1-2 दिवस तर मी नाही येत, बरं, तर तुम्ही आंदोलन तुमचं हे करावं हां, आणि आम्ही तुमचं काम करू असे म्हटलं. मी म्हटलं बा जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत मी काही करणार. म्हणजे तुम्हाला आता कितवं आश्वासन झालं वाघ मॅडमचं? या अगोदर दिलेल्या 2 वर्षातील आश्वासन वाघ मॅडमची आमची कधी चर्चा नाही झाली. पहिल्यांदाच झाली. फोनवर पहिल्यांदा चर्चा झाली. बरं, या कार्यालयामध्ये तुम्हाला कामगारांचं कार्यालय आहे अशा स्वरूपाची कुठली व्यवस्था वाटते? आता आत तर काय केलं नाही आम्ही आज, बरं, पण असं काही तेवढं जसं कार्यालय पाहिजे तसं कार्यालय नाही. बरं. एक शासकीय एखादं कार्यालय असतं त्या पद्धतीने त्याची काही ठेवण दिसत नाही. कामगारांचे प्रश्न अशा ठिकाणी निर्माण होतात, हाच खरा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, दौंड तालुक्यातील कुरकुम हा औद्योगिक प्रशासनाचा जो पट्टा आहे हा रासायनिकाचा झोन आहे. इथं रोज जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो, कारण वायू निर्मित असणारा तिथं गॅस प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आहे. तरी हाताला काम नाही, भुकेलेल्या पोटाला चिमटा बसू नये म्हणून काम मागतात आणि ह्या सुशिक्षित बेकार कामगारांना काम दिलं जात नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जे कार्यालय आहे ते कामगारांचं प्रश्न मिटवतं आहे की वाढवतं आहे असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. कार्यालयातील फायली आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याची अवस्था नाही, इथली परिस्थिती बिकट आहे आणि कुणीही कोणाशी बोलत नाही. कुणाचा नंबर मागितल्यावर ते आमच्याकडं नाही अशी सुद्धा इथं चर्चा होते. त्यामुळं कामगारांच्या प्रश्नासाठी निर्मित झालेले हे सगळे कार्यालय हे कामगारांसाठी काम करतात की इथल्या अधिकाऱ्यांचे कमिशन एजंट म्हणून काम करतात, असाच प्रश्न या निमित्ताने समोर येतो. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. धन्यवाद.